नमस्कार. आज मी तुम्हाला उन्हाळ्यातील 2 अतिशय हेल्दी थंडगार ड्रिंक दाखवणार आहे आणि ते आहे सत्तूचे म्हणजेच काळ्या फुटाण्याचे सरबत आणि गुळाचा सरबत. ही दोन्ही ड्रिंक शरीराला नैसर्गिक ऊर्जा देतात, पोटाला हलकी असतात आणि उष्णतेपासून आरामही देतात. प्रथम आपण भरपूर सारा पुदिना धुवून स्वच्छ करून एका चाळणीमध्ये पाणी काढून घेण्यासाठी ठेवून देऊया. यामध्ये आपण जास्तीत जास्त पुदिन्याचा वापर करणार आहोत. आता इथे मी गूळ चिरून घेणार आहे. आपल्या दोन्ही सरबतसाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपण तयार करून घेऊया आणि नंतर आपण सरबताला सुरुवात करून घेऊया. म्हणजे आपल्या दोन्ही सरबतांची प्रिपरेशन आपण अशा पद्धतीने करून घेऊया. आता इथे मी गूळ चिरून घेतलेला आहे. आता इथे मी 3 चमचे इतकं सत्तूचं पीठ म्हणजेच काळ्या फुटाण्याचं पीठ घेतलेलं आहे. हे मी विकत आणलेलं आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळे फुटाणे साल काढून मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेऊ शकता. हे सत्तूचं पीठ मी बाजारातनं डीमार्टमध्ये खूप इझिली हे पीठ तुम्हाला मिळून जाईल. आता एका पाण्यामध्ये मी साधारण 1.5 चमचा इतकं सब्जा भिजत घातलेला आहे. आपण यात सब्जाचाही वापर करणार आहे. आता जे सत्तूचं पीठ आहे म्हणजेच जे काळ्या चण्याचं पीठ आहे ते मी यात घातलं आहे. 3 चमचे काळ्या चण्याचं पीठ, भरपूर सारा पुदिना, अर्ध्या लिंबाचा रस, बिया काढून घेतलेल्या लिंबाचा रस घालायचा आहे आपल्याला यात. आता यामध्ये 1 चमचा इतके भाजलेले जिरे, अर्धा चमचा इतकं काळं मीठ आणि चवीनुसार साखर. जर तुम्हाला यात साखर घालायची असेल तर तुम्ही साखर किंवा गुळाचाही वापर करू शकता. आता यात मी बर्फाचे तुकडे घातलेले आहे आणि हे मिश्रण छान बारीक वाटून घेणार आहे. आता हे मिश्रण आपण छान गाळून घेऊया. गाळून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण पुदिन्याचे काही कण किंवा जिऱ्याचे काही कण ते दाताखाली यायला नकोत आणि पितांना त्या सरबताची आपल्याला चव छान लागली पाहिजे म्हणून ते आपण गाळून घेऊया. आता मी ग्लासला थोडं मीठ आणि मिरचीचं डेकोरेशन केलेलं आहे. आता आपण तयार करून घेतलेलं जे सरबत आहे ते आपण ग्लासमध्ये ओतून घेऊया. आता ग्लासमध्ये 1 चमचा भिजवलेला सब्जा घाला. थोडे बर्फाचे तुकडे घालूया. तयार झालं आहे आपलं थंडगार हेल्दी असं सत्तूचं सरबत म्हणजे काळ्या फुटाण्याचं हेल्दी ड्रिंक. आता आपण दुसरा सरबत तयार करायला घेऊया. इथे मी साधारण 2 चमचे इतका गूळ घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्यात भरपूर सारा पुदिना घालूया. आता त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस बिया काढून आता त्यामध्ये घालूया आपण अगदी थंड म्हणजे चिल्ड वॉटर. त्याचबरोबर 1 चमचा इतके भाजलेले जिरे आणि अर्धा चमचा इतकं काळं मीठ आणि काही बर्फाचे तुकडे आणि हे मिश्रणही आपण मिक्सरच्या भांड्यातनं छान फिरवून घेऊया. आता हे सगळं मिश्रण आपण गाळून घेऊया. उन्हाळ्यामध्ये सत्तूचे म्हणजेच काळ्या फुटाण्याचे सरबत पिल्याने त्यामध्ये प्रोटीन, फायबर, आयर्न, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. म्हणून सत्तूचे सरबत पिल्यामुळे शरीराला लगेच एनर्जी मिळते. पोट खूप वेळ भरलेल्यासारखं वाटतं आणि पचन सुधारतं. उन्हाळ्यात सत्तू शरीराला थंड ठेवतो आणि डिहायड्रेशन पासून संरक्षण करतो. पुदिना पुदिना अँटीऑक्सिडंटचा भरपूर चांगला स्रोत आहे. विटॅमिन ए आणि नैसर्गिक थंडावा आहे ज्यामुळे पोटाला आराम मिळतो. ॲसिडिटी कमी होते आणि शरीर फ्रेश वाटतं. गुळाच्या सरबतामुळे आपल्याला आयर्न मिळतं कारण गुळामध्ये लोह अत्याधिक प्रमाणात असतं. त्यामुळे रक्त वाढायला मदत होते. त्याचबरोबर गुळामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि काही प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. गूळ शरीरातील थकवा कमी करतो, ऊर्जा वाढवतो आणि उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासही मदत करतो. म्हणून हे दोन्हीही ड्रिंक म्हणजे एकदम नैसर्गिक आणि हेल्दी पर्याय आहेत. शरीराला खनिजे मिळवून देण्यासाठी उन्हाळ्यात कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा हे हेल्दी
सरबत नक्की तयार करून बघा आणि कसे झाले आहेत हे मला कमेंट करून नक्की कळवा.